फूड चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर मी आज तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे। त्याचं नाव तुम्ही थोडंसं गेस करू शकता का? नाही ओळखता आलं? बघा, मी तुम्हाला थोडीशी हिंट देते, तुम्ही ओळखा। ती साधारण लग्न समारंभामध्ये ती भाजी असते जास्त प्रमाणामध्ये, आणि रिसेप्शनला आपण जातो तर रिसेप्शनमध्ये पण ती भाजी अवेलेबल असते जास्त प्रमाणामध्ये। तर नाही ओळखता आलं का? अर्थातच पनीरची भाजी मी तुमच्यासाठी नवीन रेसिपी घेऊन आलेली आहे, आणि त्याचं नाव आहे सावजी पनीर टिक्का मसाला। आहा, जबरदस्त होणार आहे। तर जास्त आपण गप्पा गोष्टी न मारता लवकरात लवकर किचनकडे वळूया। चला मग लवकर स्टार्ट करूया रेसिपीला। चला मग रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिले आपण घेऊया एक छोटासा काचेचा बाउल। त्यामध्ये आपण 100 ग्राम दही टाकलेला आहे। 2 चम्मच बेसन टाकत आहोत आपण। स्वादानुसार नमक टाकत आहोत। 1 चम्मच तिखट मसाला, थोडीशी चिमूटभर हळद। याच्यामध्ये आपण 1 चम्मच तेल टाकणार आहोत। ते साहित्य टाकलेले आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे अशा प्रकारे। आता हे सगळं एकजीव करून झाल्यानंतर आपण टाकणार आहोत एक कांदा, जो आपण मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये चिरलेला आहे। अशा प्रकारे कांदा कट करायचा आहे। त्यानंतर घेणार आहोत आपण शिमला मिरची, ती पण अशाच प्रकारे मोठ्या तुकड्यांमध्ये कट करून घ्यायची आहे। नंतर घेणार आहोत आपण पनीरचे पण तुकडे आपण मोठ्या प्रमाणात कट करायचे आहेत, लहान तुकडे करायचेच नाही आहेत। आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आता एकत्र। मी याच्यासाठी तुम्हाला असं सांगितलं की मोठे तुकडे घ्यायचे आहेत, लहान तुकडे घ्यायचे नाही आहेत। त्याचं कारण असं आहे की आपण जेव्हा भाजी बनवतो ना, त्यावेळेस ते तुकडे आहेत ना भाजीमध्ये विरघळले जाणार नाहीत। म्हणून आपण पहिलेच जेव्हा आपण कट करतो पनीर, तेव्हा मोठ्या मोठ्या तुकड्यांमध्ये करायचे। आणि तुम्हाला अजून एक सांगते की ह्याचा जो भाजीचा लुक येतो ना, मोठ्या तुकड्या केल्यानंतर, तो पण लुक छान येतो। आता तुम्ही बघू शकता हे चांगल्या प्रकारे मिक्स करून घेतलेलं आहे। आता हे 15 ते 20 मिनिटं आपल्याला तसंच एका बाजूला ठेवून द्यायचं आहे। थोडंसं त्याच्यावर झाकण वगैरे काहीतरी ठेवून द्यायचं आहे। तर ग्रेव्ही बनवण्यासाठी लागणारे साहित्य मी तुम्हाला दाखवते। 3 पनीरचे तुकडे, एक साधी हिरवी मिरची, त्यानंतर एक चिरलेला मोठ्या तुकड्यांमध्ये कांदा, आणि अर्धा टमाटर। तर चला मग आपण पेस्ट बनवून घेऊया। जे मगाशी आपण मॅरिनेट करायला ठेवलं होतं अर्धा तास, ते आपलं झालेलं आहे मॅरिनेट चांगल्या प्रकारे। तर आपण गॅसवरती एक छोटासा पॅन ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत 2 चम्मच तेल। नंतर 1 चम्मच आपण जिरा टाकणार आहोत, आणि जे मॅरिनेट केलेलं आहे ते टाकणार आहोत। जोपर्यंत याला चांगल्या प्रकारे ब्राऊन कलर येत नाही तोपर्यंत आपल्याला हे तसंच म्हणजे फ्राय होऊ द्यायचं आहे चांगल्या प्रकारे। तुम्ही बघू शकता की फ्राय करून झाल्यानंतर इतका छान सुंदर कलर आलेला आहे ब्राऊन मध्ये। तुम्ही बघू शकता खूप असा मस्त, म्हणजे ना खूप लुक पण छान दिसत आहे। चला आता आपण भाजीला सुरुवात करूया। तर सगळ्यात पहिले आपण 3 चम्मच तेल टाकायचं आहे। थोडंसं तेल गरम होऊ द्यायचं आहे चांगल्या प्रकारे। तेल गरम झाल्यानंतर आपण टाकणार आहोत 1 चम्मच जिरा, त्यानंतर 1 चम्मच अद्रक लसूणची पेस्ट, मगाशी आपण मिक्सरमध्ये वाटून घेतलेली पेस्ट होती ती टाकणार आहोत 1 बाउल।
नंतर हे सगळं मिक्स करून घ्यायचं चांगल्या प्रकारे. थोडंसं चांगलं तेलामध्ये होऊ द्यायचंय. त्यानंतर आपण टाकणार आहोत स्वादानुसार मीठ, दोन चम्मच तिखट मसाला, चिमूटभर हळद, 2 चम्मच धनिया पावडर, 2 चम्मच पनीर टिक्का मसाला, हे सगळं एकत्र मिक्स करून घ्यायचंय अशा प्रकारे. त्यानंतर आपण टाकणार आहोत केचप. ह्याच्यानी म्हणजे जी आपण भाजी बनवत आहोत पनीर टिक्का सावजी मसाला, तर ती इतकी मस्त म्हणजे खूप मस्त टेस्टी बनणार आहे ना की तुम्हाला काय सांगू, बोलायला शब्द नाही आहेत माझ्याकडे. पण त्याच्यासाठी तुम्हाला माझी व्हिडिओ बघायला लागेल. त्यानंतर आपण टाकणार आहोत पनीर फ्राय केलेलं. त्यानंतर अर्धा गिलास पाणी टाकणार आहोत. सगळ्यांना तुम्हाला एक मला टिप्स द्यायची होती की ही जी म्हणजे पनीरची भाजी जी बनवतो आपण, जेव्हा पण बऱ्याच जणांकडून ना ही भाजी गोडच बनते. तर त्याचं कारण असं आहे की याच्यामध्ये ना जास्त प्रमाणात कांदा वापरायचा नाही आहे. जर तुम्ही जास्त प्रमाणात कांदा वापरला ना तर ती भाजी गोडच बनणार आहे. मग ती कोणतीही असो, पनीरची असो नाही तर दुसरी कोणती पण असो. तर कमी प्रमाणात तुम्ही बघितलंच असाल व्हिडिओमध्ये की मी साधारण एकच कांदा वापरलेला आहे. आता आपण त्याच्यावर झाकण ठेवून 5 ते 7 मिनिटं झाकून ठेवणार आहोत आणि छानपैकी त्याला उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर आपली रेसिपी रेडी असणार आहे. चला 5 मिनिटं झालेले आहेत, बघूयात आपण झाकण उघडून. अरे बापरे, खूपच आणि खूपच सुंदर असं टेक्स्चर आलेलं आहे ना. या पनीरच्या भाजीला अगदी खमंग असा वास सुटलेला आहे ना, तुम्हाला काय सांगू मी. जे लोक पनीर खात नाही ना त्यांनी ही रेसिपी नक्की ट्राय करा. खरंच मस्त असं म्हणजे ना अशी खूप सुंदर दिसत आहे भाजीचा लुक जो आहे ना तो खूप छान झालेला मला. चला आपण एका डिशमध्ये काढून घेऊयात ही भाजी. त्यानंतर आपण टाकणार आहोत मस्त कोथिंबीर. आता बघा तुम्ही या भाजीचा लुक जो आलेला आहे तो इतका अप्रतिम दिसत आहे ना, खूप छान दिसत आहे लुक. आणि आता आपली भाजी रेडी आहे. तुम्ही जेव्हा पण मी पनीरची भाजी बनवाल ना तर एक तर तेल पोळी सोबत किंवा तुम्ही नान रोटी माहिती असेल तुम्हाला, तर नान रोटी सोबत तुम्ही टेस्ट करू शकता. तर आपण आज ह्या छोटूला विचारणार आहे की पनीरची भाजी कशी झालेली आहे. झाले म्हणतात भाजी. तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तुमच्याकडे पण काही नवीन तुमच्या पद्धतीने बनवलेल्या मला शेअर करू शकता. आतापर्यंत तुम्ही ह्या चॅनलवरती जर नवीन असाल तर व्हिडिओ जर तुम्हाला आवडली असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर लवकरच आपण भेटणार आहोत नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत नमस्कार.